मित्रांनो नमस्कार। आज आपण वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वे ट्रॅकवर आलेला आहे। 285 किलोमीटरच्या या टप्प्यामध्ये मित्रांनो हे दिग्रस परिसरातील आता काठी ते मानोरा वैगोळवरून जो हर्सुलवरून ट्रॅक होतो तिथनं आहे आणि आपलं हे दिग्रसचं जे प्रायव्हेट झालेलं मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही लिलाव या ठिकाणी होतात। तर या सगळ्या परिसरामध्ये आपला मित्रांनो या संदर्भातला म्हणजे कमीत कमी यूट्यूबवर 400 व्हिडिओ, 400 तर नाही अतिशयोक्ती होईल, परंतु 150 पेक्षा जास्त कंटेंट मी या सब्जेक्टवर घेतलेले आहे। आणि आपला हा जो आता युवा मार्गदर्शन याच नावाने आपलं यूट्यूबचं पण चॅनल आहे। इथे पण मित्रांनो शॉर्ट असेल किंवा लॉंग व्हिडिओ असेल। एका दिवशी तर मी म्हणजे दिग्रसवरून यवतमाळ जात असताना त्यावेळेला म्हणजे 5 ते 6 कंटेंट घेतले होते आणि त्याचा एकत्रित पण त्या पूर्ण कंटेंटचा व्हिडिओ बनवला होता। तर या सगळ्या परिसरामध्ये नांदेड आणि आपला वर्धा म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ याला कनेक्टिव्हिटी वाढवणारा हा प्रोजेक्ट असेल। विठ्ठलराव कसा असेल हा प्रोजेक्ट बोला तुम्ही पण, आमचे मित्र आता बोलत आहेत। हां तर जवळपास आता पुसदपर्यंत एकदम जलद गतीने काम चालू आहे कळंबपासून। तर हो आता आम्ही बघितलं की जवळपास आपले जे पुल आहेत रेल्वेचे हो ते जवळपास त्यांचं बी 80-90% काम झालेलं आहे। किंवा पुसदचा जो भाग आहे 10 ते 15-20 किलोमीटरचा तो थोडा राहिलेला आहे। तरी आपली अपेक्षा हीच आहे की जवळपास 2027 पर्यंत तरी आपली कळंब ते पुसद रेल्वे चालू होईल आणि आपल्या भागाचा विकास होईल, सर्वांना रेल्वेची सुविधा उपलब्ध होईल। आणि मित्रांनो तो आपण ट्रक जाताना बघू शकतो, तो हायवेला लागूनच ही रेल्वे गेलेली आहे। जो अकोट, अकोला, मूर्तिजापूर, बार्शी, टाकळी, माहूर, दिग्रस मार्गे जो आहे तो म्हणजे कर्नाटकापर्यंत जाणार आहे। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आता विदर्भात आपल्या पाऊस जास्त झालेला आपण बघू शकतो, तो शेतामध्ये थोडं पाणी साचलेलं आहे। आणि मराठवाड्यामध्ये मला वाटते नांदेड भागात खूप जास्त पाऊस झाला आहे ना सर। तर नांदेडमध्ये खूप पाऊस झालेला आहे आणि दिवसेंदिवस हे निसर्गाचं चक्र मित्रांनो बदलणारच आहे। अशा परिस्थितीमध्ये हे आपलं जे आहे इथे आम्ही डेली वॉकिंगला येतो, हे वर्धा यवतमाळ नांदेडचा मित्रांनो ट्रॅक आहे। ही आजची छोटीशी अपडेट इथंच थांबूया, धन्यवाद। तर मित्रांनो हे मागे आपल्याला काही कमेंट आल्या होत्या की काठी रोडवरील जे आहे धावंडा नदीवरील पूल जो आहे समोरच मित्रांनो धावंडा नदी आहे आणि इथे देखील पुलाचं काम आपल्याला अंतिम टप्प्यात असलेलं दिसतं। तर ही परिस्थिती आहे मित्रांनो, हे काम सध्या इथपर्यंत धावंडा नदीवरील पुलाचं काम आपण बघतो आहे आणि 2027 पर्यंत तरी आपल्याला अपेक्षा आहे की पुसद ते जो कळंबचा टप्पा आपला सेकंड फेज आहे तो याचा पूर्ण होईल व आपण पुसदवरून वर्ध्यापर्यंत जाऊ शकू। तिकडं थोडं काम सुरू व्हायला मित्रांनो उशीरच लागेल। ही मित्रांनो आजची छोटीशी अपडेट आहे। आपल्या व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला, शेअर आणि लाईक करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।